नाही नाही लागत थोडीशी येऊ दे असते 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 नाही लागत येऊ दे इकडे इकडे मार इकडे मार आहेतला खडक बघा कसलं आहे बाबा 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 इथं मधमाशांच्या पावल्या आहेत 1 2 3 व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू बाबा येडवाल येड. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही निघालो आहे जायला हरिश्चंद्र गडावर. तर बॅग बिग पॅक केली, मी काहीच दाखवता आलं नाही काही. तर आता आम्ही निघलो आहे, आमचे दादा वगैरे तिथे थांबले. तर चला आता आम्ही निघतो इथून. तयारी तर सगळी झालेलीच आहे बघा तुम्ही, ड्रेस वगैरे घातलेत. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. गणपती बाप्पा तर चला आता निघतो. अजून भेटवतो तुम्हाला सगळ्यांना. तर चला असंच बघत राहा बोबडी वालय. तर चला तर आम्ही आता इथून चाललोय कारने. आता कारने कुठं चाललोय मला पण नक्की माहीत नाही, की मी तर फर्स्ट टाइम चाललो, हे आधी जाऊन आलेत. तर आता चला पटापट बॅग टाकतो. बॅग पण फुल भरून घेतले, फेस नाही खादी. हो केलाय ना. तर सगळ्यांच्या बॅगा पटापट टाकलेत. तरी अजून एक माणूस आमचा अजून काही येत नाही. तर चला मी गाडीत बसून घेतो. तर काही निघाले आता आम्ही कसारा घाटाच्या खाली थांबलोय नाश्ता करला. तर तुम्ही पाहू शकता माझ्या तलाला लावलेले तर त्याची तलाला आम्ही नाश्ता करून इथून निघणार आहे. तर अजून मी तुम्हाला भेटवलं नाही कॉलला, थोडा वेळात भेटतो कारण की आता सगळी बसलेली परत उठलेत जरा. ते डिस्कशन चालू आहे त्यांचा. तर नाश्ता करू पहिले मग निघूया. कांदा तर गाईज कळसुबाई हरिश्चंद्र गड कमानी तर इथे पोहोचलेलो आहे. ते पाहू शकता इथून काय एवढे गड आणि 1 2 3 4 5 गड आहेत. तर त्यातला आम्ही हरिश्चंद्रगडला चाललोय. तर आता आमचा खरं पास गेला पास खच्ची द बॉय. आता फिट चालायला लागणार आहे आमची निखाली आहे.
नाही नाही लागणार ती थोडीशी ही जागा टाकता. येऊ दे असते 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 इकडे इकडे सरळ असते 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 येऊ दे नाही लागत येऊ दे इकडे इकडे मार आडला घे इथूनच सुरुवात. खेळ माकडांचा क्या नजारा आहे. तर काहीच आम्ही पोचले आता इथे त्या गाडी लावणार इकडे आणि गाडी लावून बॅगा उचलून जाणार डायरेक्ट वरती. तर तुम्ही पाहू शकता आमची जीजी सुद्धा आहेत आमच्यासोबत. तर तर चालू झालेली आहे आमची ट्रॅकिंग. इथं चढलंय नाही तर आताच जमलं करायला लागलंय. हाय निखादी हा तर काहीच सुरुवात झाली आहे चालू आणि आपल्याला एकदा आधी चालायची सवय नाही त्यात पण आपण आलोय डेअरिंग करून. तुम्ही बघायलाच कशी दम लागलाय. दाखवतो मला थांबा एंड झालं इथंच. आबा हा काहीच काय खरं नाही. मला वाटत फिट चालत आली. तर चला पण चालूयात. पाहू शकतो व्ह्यू आहे. 500 500 कधी अपेक्षा नाही ठेवली चढाची. पण जेवढं जाता येईल तेवढा ट्राय करतो. चला पाहू शकता मावशींनी कसं डोक्यावर घेऊन सामान आणलं आहे. तर आम्ही एवढ्याशा बॅगनेच जमलोय आणि एवढी मोठी वस्तू घेऊन आलेत. काय त्यांची ताकद असेल वाटतं डेली येत असतील म्हणून त्याला काय वाटत नाही. पण तरी पण काय नजारा आहे. वाह किंग इज किंग.
सो कचरा करताना डस्टबिनमध्ये टाकतो. चला नॅपकिन आणलं का नाही? आणल्या नॅपकिन. मावशीला मात्र मानला. किंग किंग भाई. मला वाटलं ते गेलं. नाही आहेत ना. एक एक खडक बघा कसलं आहे बाबा. बाबा बाबा इथं मधमाशांच्या पावल्या आहेत. 1 2 3 4 5 6 पावले आहेत ना. ते साधं सुटलं तर मला वाटतं खलास इथं. मग असं काय होणार नाही कारण की त्यांना छेडल्याशिवाय ते काय धावणार नाही चावणार नाही. पण अशा ट्रेकला मी गेलो आधी पण चंदेरीला. तर त्या टायमाला मी व्लॉगिंग करत नव्हतो. खूप आधी गेलो होतो. पण ही दुसरी का तिसरी आय गेस ट्रेकिंग आहे. तर येणार तर नव्हतोच पण आलो तुमच्यासाठी खास दाखवायला. तर चला. तिकडून मस्त आहे ते मस्त भेटलं. लगेच पॉवर बूस्ट भेटेल काढता. खाल्ला आले बघा निस्सा. हवा हवा एक नंबर होता. हुकमी होता. आपण फोटोच नाही घेतले तुझे. आता जरा बॉडी लेवल माझी मेंटेन झाले. आता फीस पुरा आलतो चालायला. तर गाईच आत्ता कमीत बाबा 11 किलोमीटर आम्ही आलो चालत. तर अजून निघत आम्ही इथं थांबलेलो ना लिंबू सरबतवाल्याकडे. तर तो बोलला अजून 1 तास आहे इथून. तर आम्ही अजून चालतो आहे कंटिन्यू. परत आम्ही स्टेला राहणार इथे. सगळं जेवण वगैरे घेऊन आलो घरूनच. तर आज स्टेला राहणार आहे आणि उद्या निघणार आहे. तर आता बघू आम्हाला कॅम्प वगैरे भेटतो का नाही वरती. कारण की खाली आम्ही बघितलेली बस लावले. भरपूर जण आलेले दिसतात म्हणजे. तर आता बघूयात. जर कॅम्प नशिबात भेटला तर ठीक. नाहीतर मग नॉर्मल झोपायला लागेल चटई वगैरे टाकून. किंवा मग प्लॅन कॅन्सल पण होऊन रिटर्न पण येऊ शकतो. तर बघू चला नशिबात असेल तर होईल. कारण की हे तर बोलवते कॅम्प असतात वरती. तर ते पण रेंटवर भेटतात.
तर चला आता काय बघू वरतीच. आता तरी जरा नीट आहे, बरं वाटतं जरा. पहिले हार्टबीट माझी नुसती धाक 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 होत होती, पण आता आहे मेंटेन. तर चला सीन वा. तरी नशीब इथे बॅरिकेड्स आहेत, पण आम्ही चंदेरीला गेलो होतो ना, तिथे बॅरिकेड्स वगैरे काहीच नव्हतं. डायरेक्ट म्हणजे हा खडक आणि ह्या खडकावरची डायरेक्ट दरी. तर आपल्याला काय एवढी भीती नाही वाटत, नॉर्मल आहे. तरी पण ठीक आहे, जर मनात जास्त शंका आली तर घाबरतो, पण काय ठीक आहे. आता तेव्हा चालले तर आता का नाही चालू शकत. पण काय खाता पिता आलोय बोलल्यावर काय, पोरं इथं 10-10 दिवस चालतात ट्रेकिंगला जायची. तर आम्ही विदाऊट चालता आलोय. मला पण मानलं पाहिजे. तर चला काय असंच चालत राहू. किती वेळात पोचतोय काय ठाऊक नाही, रेंज नाही काय नाही. चालत राहायचं आपला, चालत राहायचं. चला एखादी वल्गन वल्गन झाला टाक. खाली जातात ते. काय बोलतो खरंच का? किती वाजता? आज तो कोकणकडे आला डायरेक्ट. येताना पाण्यात येताना तो घेऊ शकतो आपण, पण मग रिस्की असेल तर नको. ते सामान घेऊन जातात. मग इथून घेऊ शकतो. कुंडामध्ये काय असेल? कुंडामध्ये उड्या मारायचे. बर्फाच्या पाण्यात थंड आहे पाणी. आपण मंदिराजवळ डायरेक्ट निघू वाटतंय. काय ओरते अरे हो हो टीम जमली होती, कोण जरा नाही. तो जास्त झाला, घाम कुठला घाम. लास्ट 4-5 दिवस आधी जिमला गेलतो,
तेव्हा फक्त कार्डिओ केलं तेव्हा घाम निघलेला आणि त्यानंतर आज खराब. सध्या जरा इथं स्टॉप घेतो, पाणी वगैरे पितो आणि परत निघतो पुढे. लावायची तेव्हा हा चला चला हात करा हात. अरे असते तर गाईच खूप चढलोय. कमीत कमीत किती किलोमीटर आले असेल आपण? 4. तर हो वाव हा व्ह्यू आहे. पण आता जास्त ग्रीनरी नाही दिसत आहे, पण पावसाळ्यात आलं तर जास्तच ग्रीनरी दिसेल. तिथं आता छोटंसं दुकान आहे आणि ते कचरा टाकायसाठी जागा बघा कशी केली, दगडांचा एकदम असं राऊंड केलं आहे. तिथे प्लॅस्टिक वगैरे टाकतात आणि जाळून टाकतात. तर चला घेऊयात पुढे आपण. हां म्हणून त्या पोराने तुझं हे बघितलं ना, आम्हाला अभ्यास मिळाला बघा. हां गोप्रो बघितलं तेव्हाच झाला आलो खपला आलो आम्ही. आलो तर गाईज बघू शकता पोचलोय आम्ही, म्हणजे डोंगराच्या वरती. चला मंदिरचा व्ह्यू दिसला कुठे आहे मंदिर? राईट साईडला. चला आता आम्ही पोचलेलो आहे हरिश्चंद्रगडला. तर आता आम्ही इथं थांबलोय जेवायसाठी. तर पटापट जेवण करून घेतो आणि मग आम्ही इथून दर्शनाला जाणार आहे मंदिरात. तर बघा आता जेवतोय ते. गाईज आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून चालले दर्शनाला महादेवाच्या. तर बोला नाही टावेल घेऊन असं जरा तिकडं चेंज करायला लागेल ना. पाण्यातून आतमध्ये जायला लागतो आणि शंकराची पिंडी आतमध्ये पाण्यात. तर तिकडे जाणार आता बघू किती गार पाणी आहे. सगळे तर जायला पण आता बघू. आता एवढा लांब आलो आहे तर आतमध्ये जाणं आहेच, म्हणजे जायला तर लागेलच. आता फायदा काय एवढा लांब, देवाच्या दर्शनाला आलो आहे ना, असंच नॉर्मल पाया पडून एवढा फायदा नाही. तर चला लतीशची बॉडी बघू शकता, लईच मज्जा. चला मग तर मंदिर दाखवतो. माझ्यासमोर मंदिर आहे बघा. अरे मी चड्डी घेऊन आला वेगळी. मी तर खिशात ठेवले अंडरवेअर. तर आता इथे एक सीन झालाय, काही इथं पाणी नाही आहे आणि आम्ही सगळे चेंज करून आलो आहे का तर पाणी असेल म्हणून. पण आता पाणी नाही तर आता काय डायरेक्ट
मूर्ती आपल्या समोर आहे, चांगलं दर्शन होईल. जी भीती होती गार पाण्याची ती आता गेली. तर डायरेक्ट आता आतमध्ये जाणार मंदिरात. बघा तुम्ही. तर चला तुम्हाला नेतो आतमध्ये. ओ बाबा या वाव. इथं पावसाळ्यात जाम पाणी असतो जाम. पण इथं आलं ना तर इथून आहे ना, इथून असा पाणी भरलेला असतो. अख्खा पाणी भरलेला असतो. तर इथून असा खालून पाण्यात उतरून मूर्तीच्या पाया पडायला लागतो. तुम्ही बघा आता, कारण की इथे पाण्याचा लाईन दिसते का तुम्हाला? ही बघा, ही लाईन आहे पाण्याची बॉर्डरची. तर आता ही पिंड आता जातो दर्शनाला. फुल पाणी असतो ते, पण एवढा गार असतो. आता पण इथे ना एवढी लादी गार आहे नाही, पण काय आता चला. तुम्ही बघू शकता असे फोटो असतील, चेक कर गुगलवर, असे पण फोटो असतील. आहेत. तर काहीच आता आम्ही ट्रॅक कोणाची आहे? कुठली नाही, माझी नाही ट्रॅक. तर आता आम्ही निघतो इथून, परत पुढे जायचं. पुढे स्टे आहे, आम्ही स्टे आमचं पुढे आहे. तर तिकडे चाललो, निघलो आम्ही सगळे. तर चला आता लावतो गोप्रो वरती आणि निघतो चालत. डोके तर गाईच चला, मोठी चढ आहे आता आणि टार्गेट हातात दिसतात तुमच्या सगळ्यांच्या. कसं आहे फिट पाण्याच्या बाटली घेऊन चालला. चला आता अर्धे मेंबर तर आमच्या वरती गेलेत. बाबा कच्ची रे, कच्ची आहे रे.
सर्व जेवण होईल ना. तर चला गाईच. हे घेऊन सोडतोय आम्ही, हे प्लस बॅग. तर चला, सुंदर असा नजारा पण पावसाळ्यात भारी वाटतो. आता काय फायदा नाही याचा. Oh my God. Yeah. Danger. नॉनस्टॉप चालत आलोय आम्ही. या इकडच्या त्या डोंगरावर होतो. तो डोंगर पार करून ॲक्च्युली त्याच्या मग खाली होतो. हा डोंगर पार केला, तो आलो आणि मग आता हा या दुसऱ्या का तिसऱ्या डोंगरावर चढलो आम्ही. मग तर इथून चाललो आहे पुढे अजून. मग तिथे कॅम्प वगैरे असेल तर बघू. कारण की आम्हाला तर हे मागे आले होते म्हणजे तर तेव्हा इकडचं बंद होतं दुकान आणि ते तिकडनं मागून रेंटवर घेतलेले कॅम्प आणि इकडे येऊन राहिलेले. आता बघू इथे आहेत का नाही. जर टेंट असेल तर मग बेस्ट काम होईल, नाहीतर मग तसंच झोपायला लागेल कुठेतरी. तर बघू, चला मग दाखवतो पुढं तुम्हाला. मी पोचलो आता. एक 5-2 मिनिटाचा रस्ता राहिला. साल्टी गेली, रुतबाने कमी आला, निकाल आला होता. आला फिस. निकाली बॉयज अँड गर्ल्स. वू. व्ह्यू बघा, व्ह्यू. पापा येडवाल येड. डेंजर. पापा थांबा तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट कपार आहे का इथून खाली? आपण डायरेक्ट हवेत आहेत का?
सनसेट भेटेल ना आपल्याला. क्लिअर पाहिजे ना, ते नाही वातावरण पण नाही. क्लिअर नाही अजून, म्हणजे पावती झालं. चल मग चला, आता मी जातो जरा टेंट घेतो तिथे आणि मग सगळा सामान इमान ठेवून जरा रिलॅक्स, जरा आराम करू आणि मग सनसेटला झोप आली तर झोप काढू, किंवा मग सनसेटला डायरेक्ट संध्याकाळी उठून इथे येणार. इथं आता थंडी तर भरपूर आहे, 11 डिग्री चेक केला होता फोनवर काल. आता बघू आज कसं काय पोचलं आहे. तर अजून आता बरंच काय काम आहे आपल्याला. पार्टी सजायचे आहेत, अजून काय चूल बनवायचे, जेवण आणलं ते गरम करायचे. चला आता दाखवतो तुम्हाला अजून पुढचं. आमचे बाकीचे मेंबर मागे आम्हाला वाटलं काय झाला का काय, कांदा टोमॅटो ते इकडे फाटीवाला करायला लागले ना. मी तुम्हाला निघत बोलतो आम्ही फाटीवाला करायला जाऊ निखादी. आता हाणून दे गोला करून, काय विषय. त्यांची वाट बघत बसलो इथं. काय झाला मी पण आवाज पण देत नाही ना. पाठीगोली का पाठीवाला करायला फोनवर बोलत बसतो. कोण जिजू फोनवर माशाला घेऊन येऊ शकतो. माशा कदा बारीक राहिले 20 किलोच आहे, 22 किलो. बॅग किती किलो आहे? 10 किलो. मग ठीक आहे ना, तिला घेऊन एकविरा चढू शकतो तर चढू शकतो. तर आता आम्ही टेंट लावायला आलोय मामांना घेऊन. तर चला तिथली जागा लय भारी होती बा, झाडाखालची मोठ्यात. परत आला. झालेली आहे थोडीशी बनत आहे पेट पूजा. फिट मॅगी आले खायला. अंग उठला ना, चमचे 5 आणा आणखी. आता मी बॅगा वगैरे घेऊन चाललोय कॅम्पच्या इथे. तर आता फिट मजा येणार रात्री, शेकोटी वगैरे, थंडी फुल, अशा काही वस्तू घेऊन चाललंय. हे हांडी पण आहे बघ, अंगल तू आला. इकडे बघू नका, नाहीतर फीस काम निघेल. चैन उघड ना, डायरेक्ट बाहेर जाऊन एक नंबर काम आहे. मध्ये हवा घुसली ना त्यांच्याकडे उडून जाईल. रिटर्न पण नाही ना वरती, सगळा व्ह्यू घेतील ते. हे थांब काटे अरे कुठं गेला आमचा मामा ना, कुठं ना गेला रे. ओ मामा. मावशी मामा पण आहे. मावशी हो ना, जा ना. समजतं का नाही तुम्हाला काय रे.
तर काहीच आता संध्याकाळ झाली आणि आता वाजलेत 7:30 वाजलेत. तर आता खूप थंडी वाढले. पटापट कपडे चेंज केले, हुडी आणि जीन्स घातले खाली. तर आता निखादी मोठ लाईट बीट लावले. तर आता पोरं बाहेर बसलेत. तुम्हाला दाखवतो दिसणार नाही. आई 2 असतात कधी डबल डबल आहे ना हे भर ना पहिले भरून कशी पेटते बघा लाईट. खपली लाईट खपली बघ कशी पेटते. हुकमी रे हुकमी. ही दगड एवढी तापले का त्याच्यात स्पार्क होते डायरेक्ट आतमध्ये. तर गाईत सगळी झोपलेत आणि आम्ही 4 जण शेकटी करतो. फिट धंदे काय झालं ती कशाला काय आली. तर काहीच आता आम्ही टेंटमध्ये झोपायला आलोय आणि पाहू शकता फिट झोप लागणार तिघांना. फर्स्ट टाइम इन द टेंट. तर आता चला झोपतो. डायरेक्ट भेटतो तुम्हाला सकाळी. बाय बाय, गुड नाईट. तर काय आता आम्ही आलोय फोटो काढायला. बॅग बिग वगैरे पॅक करून तर इकडे चालले पुढे फोटो काढायला. तर चला जाऊयात पटापट. तर काय आता आम्ही इकडनं बॅग घेऊन निघतोय. जाणार पहिले नाश्ता करणार आणि मग नॉनस्टॉप खाली उतरणार आहे. ताकद तर आता संपलेली निघत. तिकडे वरती गेलो होतो जरा फोटो काढायला. तर बघू उतरायचेच ते जास्त ताकद लागणार आहे. तर चला आता भेटूयात नाश्ता करायला. फिट घेऊन आरामात तर काय आता आम्ही निघलेलो आहे इथून. तर आता नॉनस्टॉप 1.5 तास चालायचे. तर बघू इथं बोलवते नॉनस्टॉपच जायचे. बघू आता कुठं थांबलं तर ठीक, नाहीतर मग नॉनस्टॉप खाली डायरेक्ट 12 वाजेपर्यंत. तर वाजलेत 10:30. तर चला आता मजा आली. जेरी कुठं झाला का जेरी? चाल.
तर आता ही गाईच सगळ्यात डेंजर उतरण आहे. चढायला काय एवढं वाटलं नाही, पण आता उतरायला थोडा जरा भीती वाटते. स्लिप झाला तो. बघा आज सॅटर्डे आहे, भरपूर जण आले, आज भरपूर लोक आहेत. आस्ते आस्ते उतरतो इथून. जेरी चला बरोबर रोल झाला मग कोण माझं बाबा डेंजर डेंजर. तर शॉर्टकट मारतो इकडनं, जाऊ दे. आलो 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 फायनली आलो. किंग द किंग, बादशाह द किंग. कमी पडते
गाईज घरी आलं. आता डायरेक्ट गाडीत झोपलेलो फिट. आता उठलो 1-1.5 तासाआधी आणि डायरेक्ट आता घरी पोचलो. तर चला खूप दमलो आहे आता. डायरेक्ट जाऊन परत झोपतो किंवा मग आता जरा मसाज घ्यायला लागेल बॉडीची. तर असंच व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाईक करायला विसरू नका. भेटूया असंच नवीन व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.